शुभ सकाळ सगळ्यांना. कसे आहात? तुमचे संदाज लाईफ ऑल इन वन या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे आणि आशा करते की तुम्ही सगळे खुश, आनंदी आणि आरोग्यदायी असाल. तर तुम्ही पाहत आहात तर सध्या मी राहते छोट्याशा भाड्याच्या घरात आणि जिथं राहते तिथं कसं आहे ना, हे कट्टा असं साफ करावा लागतो. पाणी काढायची वेळ अशी सोयच नाही आहे. असं स्वच्छ धुवायचं आणि कापडाने पुसून काढायचं. असो काहीतरी निर्णय घेतल्यावरती कोणत्या तरी गोष्टीला ॲडजस्टमेंट करावीच लागते. असं नाही की माझ्या घरात काही सुखसुविधा नव्हत्या. सगळं काही होतं. सगळं म्हणजे काय नाही असं नव्हतं. सगळी सुखं होती. पण कसं आहे ना, जे पाहिजे स्वाभिमान किंवा किंमत, इज्जत हे काही नव्हतं. त्याच्यामुळे जवळजवळ 10 ते 12 वर्ष तसं सहन केले. लोकांचा विचार करून स्वतःचा स्वाभिमान त्यांच्या पायात घाण ठेवला आणि एवढी वर्ष सहन करत आले त्यांचं टॉर्चर. असो, चूक आपली होती. त्यावेळी त्या सिच्युएशनला आपण त्याचा प्रतिकार केला नाही, त्याच्यामुळे आज ही वेळ आली. तरी असो, लवकरच तसं पाहिलं तर लवकरच लक्षात आलं म्हणायचं आणि हा निर्णय घेत अलिप्त राहायचा. हा असा निर्णय घेणं म्हणजे सुखाचं नसतं, कारण की ह्या निर्णयात सगळ्या गोष्टींना किंवा परिस्थितीला एकट्याला सामोरं जावं लागतं आणि हे कळून चुकलेलं आहे. त्याच्यामुळे असो, जो निर्णय घेतला आहे त्याच्यावर कोणता पश्चाताप नाही आहे. निर्णय चुकीचा असो किंवा बरोबर असू द्या, पण पश्चाताप नाही आहे, कारण की या निर्णयामध्ये नक्कीच माझ्या किंवा मला मानसिक समाधान आहे. त्याच्यामुळे कुणाची साथ भेटो किंवा नाही भेटो आता काही फरक पडत नाही, कारण की असंही लोकांसाठी खूप केलं. कुणी काही देऊन घेऊन किंवा कुणी काही पुरस्कार दिले नाहीत आपल्याला की एवढं छान केलीस, एवढं चांगलं राहिलीस, आमच्यासाठी राबली, काही नाही. त्याच्यामुळे जे काय करायचं ते सगळं एकटीलाच करायचं आहे आणि येणाऱ्या परिस्थितीला सामोरं जायचं आहे. तरी पण जो निर्णय घेतला आहे त्याच्यात वाटलं होतं की बाबा हा आपला जवळचा माणूस आहे, तो तरी साथ देईल, पण त्याची ही साथ भेटली नाही. कारण की त्याचं तर म्हणणं असं आलं की बाई तू निर्णय घेतली, तुझं तू निस्तार आता. ठीक आहे म्हटलं, असो. शेवटी कसं आहे ना, ते फॅमिली त्यांची असती, त्याच्यापासून अलिप्त राहायचं म्हटलं तरी कुणाला चांगलं वाटणार आहे. त्याच्यामुळे जाऊ दे म्हटलं, ज्याची त्याची मर्जी. आणि ठीक आहे, ज्या गोष्टी होतील, जी परिस्थिती येईल, जी संकट येतील, त्याला धैर्याने सामोरं जायचं. हे जरी मी म्हणते तरी पण खूप स्ट्रगल असतं. वाटतं तेवढं सोपं नाही आहे. क्षणाक्षणाला खूप ठेचा लागतात, खूप संघर्ष असतोय. पण जाऊ दे, सहन करायच्या सगळ्या गोष्टी. असं काळजावर असं दगड ठेवून सगळ्या गोष्टी सहन कराव्या लागतात, कारण की निर्णय आपल्या स्वतःचा आहे ना. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी तर स्वतःलाच एकट्यालाच निस्तरायच्यात. अशा अपेक्षा कोणाकडून करायची नाही आहे. जाऊ दे, पण वाईट एवढ्या गोष्टीचं वाटतं की आपण एवढे वर्ष राबलो लोकांसाठी, त्याचं हे फळ मिळालं. असो मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला माझे विचार किंवा माझे अनुभव कसे वाटतात तर प्लीज चॅनलला लाईक, सपोर्ट करा. पुढच्या व्हिडिओमध्ये अजून तुम्हाला मी माझं सांगेन. तुम्हाला बोलत बोलत किचन कट्टा साफ झाला आहे तर तुम्ही पाहिलाच असेल. हे असं सगळं सहन करावं लागतं. तुम्ही अशा वातावरणात असाल तर त्या दलदलीमधून स्वतःला योग्य वेळेची वाट बघू नका, त्यातून बाहेर पडा, कारण तिथे राहाल तर प्रगती होणार नाही. त्यातच मानसिकता खचते आपली आणि लोकांना आपल्याशी किंवा आपल्या लाईफशी काही देणं घेणं नसतं. ते फक्त आपला फायदा बघतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.